एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आज व्हिडिओची सुरुवात पियाच्या केसांपासून करते. आज तिचा हेअर वॉश केला होता म्हणून खूप दिवसांनंतर एक पोनी घातलेली आहे. अदरवाईज हेअर कट केले ना तर एक पोनी काही जमतच नाही, छोटे छोटे सगळे केस निघून जातात. पण आज ओले होते ना म्हणून सगळे घट्ट टाईट एक पोनी बांधून दिली, कारण तिचं खूप दिवसापासून चाललं आहे, मम्मा तू मला रोज 2च पोनी घालते, आम्हाला एक पोनी पाहिजे. म्हटलं चला आज जे आहे तिचं स्वप्न पूर्ण करूयात. आणि इथे जे आहे ना तिची पूर्ण तयारी झाली आणि आता फक्त जे आहे स्कूलला जायची बाकी आहे. घर सकाळी असं झालेलं असतं ना, म्हणजे त्याला असं वाटत असतं की कधी हे क्लीन होईल आणि कधी नाही, कारण जेवढा तिला वेळ मिळतो ना तेवढा ती पसारा करण्याचा पूर्ण प्रयत्न करते घरामध्ये स्कूलमध्ये जाण्याआधी. सो तिला टिफिन वगैरे सगळं पॅक करून जे आहे स्कूलला आता ती आहे निघालेली आहे. पण गोष्ट अशी झाली ना, सध्या ती सगळ्याच बुक्स नेते, म्हणजे जेवढे तिचे लेक्चर्स असतात ना त्यापेक्षा जे काही उरतात सगळे नेते ती. आणि स्कूलमधून पण सांगितलं गेलं आहे की बुक्स वगैरे घरी ठेवू नका. पण बॅग एवढी हेवी झाली होती ना तिची, तर मला असं वाटत होतं की एकतरी बुक अशी थोडी कमी करावी, कारण तिला जे आहे ग्राउंडपासून जे आहे 2nd फ्लोअरपर्यंत स्वतःलाच ही बॅग पकडून जे आहे जावं लागतं. त्यामध्ये पाण्याची बॉटल वगैरे खूप काही असतं आणि याची काळजी जी असते ती आपल्याला वाटतच असते. आणि तुम्हाला अशीच वाटत असेल की आपलं एवढंसं जे पिल्लू आहे ते एवढं मोठं ओझं कसं काय पकडून घेऊन जाईल. म्हणून बरेच पालक जे आहेत स्कूलमध्ये कंप्लेंट करताय की तुम्ही असं करू नका, मुलांना खूप जास्त ओझं होतं आहे. सो लेट सी, मी एक बुक काढून घेतली, आता काय होतं घरी आल्यावर कळेल. आज ना एक छान गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे ही गोष्ट शेअर करता करता तुम्हाला 2 गोष्टी ज्या आहेत त्या माहीत पडणार आहेत. ते म्हणजे जर तुम्हाला छोटंसं पीठ जे असेल, म्हणजे बाजरीचं असेल, डाळीचं पीठ असेल आणि ते तुम्हाला गाळून घ्यायचं आहे, तर प्रॉब्लेम काय होतो बघा, जेव्हा पण आपण चाळणी घेतो आणि चाळायला लागतो तर ते खालीही पडतं. ज्या पातेलीत आपण त्याला चाळून घेतोय तिथेही खाली पडतं आणि हवेमुळे ना पूर्ण घरभर त्याची बारीक लेअर पसरलेली असते. जर तुम्हाला कमी क्वांटिटीमध्ये जर पीठ गाळून घ्यायचं असेल ना तर एक ग्लास घ्यायचा, त्यामध्ये पीठ भरायचं आणि गाळणीची जी असते ना, आता मी तुम्हाला जवळूनही दाखवेल म्हणजे तुम्हाला समजेल. आणि असं ठेवायचं, इतकं छान पीठ गाळलं जातं. मी तुम्हाला काय सांगू, मी पीठ नाही गाळते, काय गाळते दाखवतेच मी तुम्हाला. पण तुम्हाला जसं 1-2 किलो पीठ गाळून घ्यायचं असेल आणि घरभर पसारा करायचा नसेल ना तर तुम्ही ही ट्रिक नक्की यूज करू शकतात. तर पहा, असं मी इथे जी चाळणी असते ना, तुम्ही होल पूर्ण म्हणजे पूर्णच्या पूर्ण चाळणी असते ना ती ठेवूनही त्यावर असं ग्लासमध्ये घ्यायचं आणि जस्ट ग्लास गोल गोल फिरवायचा आणि अजिबात इकडे तिकडे पीठ तुमचं उडणार नाही. तर बघा, मी इथे ना मोरिंगा पावडर, म्हणजे आपल्या शेवगाच्या शेंगा असतात ना त्यांचा जो पत्ते असतात ना त्या पत्त्यांना सुकवून त्यांचं पावडर करून मी ते गाळून घेत आहे. खरं सांगायचं म्हटलं ना, जेवढ्या शेवगाच्या शेंगा हेल्थसाठी बेनिफिशियल असतात ना त्यापेक्षा जास्त कितीतरी पटीने याच्या पाल्यामध्ये खूप जास्त जे असतं ना आपल्या हेअरसाठी, स्किनसाठी, डोळ्यांसाठी आणि ज्यांना म्हणजे वजन कमी करायचं आहे त्यासाठी सुद्धा काही लोक याला पीत असतात. मी पहिल्यांदाच जे आहे ना याला पिणार आहे. गोष्ट अशी झाली की मम्मीकडे गेली होती आणि भावाचा जो मित्र आहे गावाकडचा, तर त्यांच्या दारी झाड लावलं होतं ह्या शेंगांचं झाड. सो त्याने माझ्या भावाला फोन केला की असं असं तुला मी पत्त्यांचं पावडर बनवून देऊ का म्हणून. तर त्यानेच भरपूर अजून आहे, माझ्या भावालाही मोठं पॅकेट दिलं मी आणि छोटीशी जी पुडी होती माझ्याकडे काढून घेतली होती मी. तर त्याला फक्त ते पत्ते घ्यायचे आणि त्यांना बारीक जे आहे छान वॉश करून सुकवून घ्यायचं आणि त्यांची पावडर बनवून घ्यायची. आणि आता मी पिणार पण आहे, मी पहिल्यांदा पिणार आहे, मी याआधी कधीही पिलेलं नाही आहे. मुंबईला काय व्हायचं ना, खूप वेळा हे पत्ते ना मार्केटमध्ये विकायला असायचे, अशी जुडी बंच असतो ना त्यामध्ये असायचं. आणि मी बऱ्याच वेळा पियाच्या पप्पांना म्हणायची की मी याचे हेल्थ बेनिफिट्स जे आहेत गुगलवर पाहिलेले आहेत, आपण हे पत्ते घेऊया, याची चटणी वगैरे करून खाऊया. पण कधी त्यांनी मला घेऊच दिलं नाही. सो फायनली मला आज त्यांचं पावडर फॉर्ममध्ये जे आहे ते कन्झ्युम करायला मिळतं आहे. मी याआधी पिलं नव्हतं ना म्हणून मला थोडासा स्ट्रेस होता की हे कडू लागेल किंवा काय कसं लागेल ना. सो माझ्या तोंडावरून तुम्ही बघू शकतात आणि पहिल्यांदा पिताना असंच होत असतं. तर देवाचं नाव मी इथे घेते आणि पिण्याचा प्रयत्न करते. तर चला, तुम्हालाही तुमची स्किन किंवा हेअर रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील, आईज रिलेटेड प्रॉब्लेम असेल, या व्यतिरिक्त तुम्ही गुगल करा की मोरिंगा पावडर किंवा शेवगाच्या शेंगांचे जे पत्ते असतात त्यांचे काय काय हेल्थ बेनिफिट्स आहेत. आणि ते सगळे रीड केल्यानंतर तुम्हीही म्हणणार की अगदी सोपं साधं सरळ एक जे सोल्युशन आहे ते आपण जे आहे यूज करून पिऊ शकतो. आणि याची टेस्ट सांगायची म्हणली ना तर अगदी नॉर्मल आहे, म्हणजे काहीही वाटत नाही. फक्त असं वाटतं की काहीतरी पावडर आहे जे आपण मिक्स केलं आणि पितोय.
अगदी नॉर्मल अशी याची टेस्ट आहे, की म्हणजे मला माहीत नव्हतं म्हणून माझे एवढे सगळे एक्सप्रेशन आले. पण नेक्स्ट टाईम मी अगदी म्हणजे केअर फ्री जे असतं ना तसं घेऊन याला पिणार आहे. आणि रोज असं काही टायमिंग वगैरे नाही आहे. जेव्हा मी आला तेवढं थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि घटघट पिऊन घ्यायचं. काही टेस्ट नसल्यामुळे एवढं काही विशेष वाटणार नाही, कारण आवळ्याचा ज्यूस पितानाही खूप आंबट असतो तो. तेव्हाही पिताना बरेच आपले एक्सप्रेशन बाहेर येत असतात. पण आता नेक्स्ट टाईम असं काही होणार नाही. तर तुम्हाला मिळालंच मार्केटमध्ये तर त्याची तुम्ही चटणी बनवून खाऊ शकतात किंवा वेगवेगळी रेसिपीज जी आहे ती तुम्ही सर्च करा. आणि तुमच्याही दारासमोर कोणी शेजारी पाजारींच्या कुठे असेल असं झाड तर मग तुम्हाला फ्रीमध्ये त्याचे पत्ते मिळतील. सकाळी पिया स्कूलमध्ये गेल्यानंतर चहा वगैरे झाल्यानंतर ना हे एक महत्त्वाचं काम होतं, किचन क्लीन करायचं. आणि आता मी तेच करून घेते. मला असं नेहमी वाटतं, की माझ्याकडे जे काही चांगल्या गोष्टी असतात, ज्या काही चांगली माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवावी. आणि त्यासाठीच मी कदाचित माझं चॅनल ओपन केलेलं आहे. लाईफ रिलेटेड असो किंवा हेल्थ रिलेटेड असो, माझं पोहोचवणं तुमच्यापर्यंत काम आहे. आणि तेच होतं आज एक मोरिंगा पावडर. आणि सेकंड जे आहे आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, बाप्पा घरी येणार आहेत आणि आम्ही गेल्या 3 वर्ष म्हणजे आम्ही बाप्पा बसवतो आहे. 4थ्या वर्षी आता बाप्पा आमच्या घरी येणार आहेत. आणि आय एम व्हेरी एक्सायटेड. त्यासाठीच मी क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणजे 3-4 दिवसाचं काम एकत्र करून एकच 15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे आहे दाखवू शकते. पण मी असं करणार नाही. मी रोज जे काम करते ते तुमच्यासोबत शेअर करेल, जेणेकरून तुम्हाला रोज जे आहे मोटिवेशन मिळेल काम करण्याचं आणि घर क्लीन करण्याचं. सो माझं असं थॉट आहे की रोज तुम्हाला भेटावं आणि रोज तुम्हाला मोटिवेट करावं. तर चला, आज मी ठरवलं आहे की माझ्या ज्या काही खिडक्या आहेत आणि दरवाजे वगैरे आहेत ते क्लीन करायचे. कारण आपल्याला असं नाही ना की काहीतरी एक्स्ट्रा काम घरातलं करायचं आहे म्हणजे रेग्युलर कामं आपले सुटून जातील. शेवटी जे स्वयंपाक, भांडी, कुंडी आहेत ते करूनच आपल्याला एक्स्ट्रा कामं करायची आहेत. मग एकाच दिवशी लोड घेण्यापेक्षा दररोज थोडं थोडं करायचं. तर बघा, माझ्याकडे माझं हे स्वतःचं जे आहे ना असं व्हॅक्यूम क्लीनर आहे. खूप पूर्वी मी तुमच्यासोबत ही ट्रिक शेअर केली होती. काय होतं ना, काचांच्या खिडक्या असल्या ना की त्यांच्या जे स्लायडिंगमध्ये असतं ना खूप जास्त डस्ट असते आणि ती काढायला खूप अवघड होऊन जातं. ओला कपडा घ्या आणि मग ती डस्ट सगळी फुंकून काढा, फिंगरने बाहेर काढा आणि अशा बऱ्याच गोष्टी होत असतात. आणि तुम्हीही अनुभवलेलं असेल, मला माहितीच आहे. तर मी लास्ट टाईमही शेअर केलं होतं आणि आता परत शेअर करते. आपल्याकडे जे हेअर ड्रायर असतं ना त्याच्या जो म्हणजे मॅक्स त्याचावाला जो स्पीड असतो ना त्यावर चालू करायचं. आणि सगळी जी धूळ असते ना तुमची 90% धूळ ना याच्यानेच जी असते ना ते उडून बाहेर निघून जाते. सो ही एक टीप आहे. व्हॅक्यूम क्लीनरची काही गरज नाही. मग तुम्ही एकदा ट्राय करून बघा नक्की. अगदी इझी टू यूज आहे. म्हणजे काय करायचं, जी धूळ जास्त अटकलेली असते ना तिला ब्रशच्या सहाय्याने आधी मोकळी करून घ्यायची, जेणेकरून ती उडायला मोकळी असते. आणि मग हाय स्पीडने तुम्ही चालू केलं की एकदम पटापट अशी ही जी धूळ असते ना ही उडून जाते. आणि खालची पूर्ण जी खिडकी आहे ना त्याचं पूर्ण धूळ उडवल्यानंतर मग तुम्ही नॉर्मल ओल्या कपड्याने जे आहे ना ते क्लीन करून घेऊ शकतात. आणि मग त्यानंतर काचा वगैरे क्लीन करायला घ्यायचा. मी इथे नॉर्मल काय करते, आधी एक साधा कपडा घेतला मी आणि त्या कपड्याने आधी मी पूर्ण जी काही डस्ट होती ना काचांवर ती सगळी काढून घेतली. आणि नंतर मग कॉलिनचा यूज केला. कारण काय होतं ना, मी म्हणजे तुमच्याकडे कॉलिन नसेल ना तर तुम्ही न्यूजपेपर वगैरेनेही पुसू शकतात. खूप छान मस्त चकाकायला लागतात. पण मग त्यासाठी थोडा वेळ लागतो. आणि मला जे आहे एकच नाही, मला 3ही रूमच्या खिडक्या ज्या आहेत त्या क्लीन करायच्या आहेत, सोबत दरवाजेही क्लीन करायचे आहे. आणि माझी अजून अंघोळ पण बाकी आहे, कारण कालच्या दिवशी केसांना मी तेल वगैरे लावलं होतं आणि म्हणून मी जुना शर्ट घातला आहे, कारण मला आज धुळीमध्ये सगळं जे आहे काम करायचं आहे. आणि त्यानंतर बघा, आता पूर्ण सोफा पण मी व्यवस्थित क्लीन करून घेतला, कारण खूप धूळ जी होती ना ती सगळी सोफ्यावर बसली होती. आणि सोफा पण आपण एके दिवशी क्लीन करणार आहोत. त्यामुळे मी तुम्हाला जे जे दाखवते ना ते तुम्ही त्या पद्धतीने क्लीन केलं तर गणपती बाप्पा यायच्या 3-4 दिवसापूर्वी ना तुमचं घर छान चकचकीत क्लीन झालेलं असेल, ते पण जास्त लोड न घेता. आता बघा, मी इथे बेडरूममध्ये आली आणि बेडरूममधली गोष्ट अशी झाली होती की मला माझी बेडशीट ना अजून चेंज करायची नाही आहे, कारण जास्त दिवस झाले नाही आहे. पण आता ही जी धूळ आहे ना ती सगळी यावर उडेल, म्हणून मी एक जुनी बेडशीट काढली आणि ती त्यावर अंथरून देते, जेणेकरून जे काही जवळपास तिथे कचरा पडेल ना तर तो यावरच पडेल. आणि असं जे आहे मी इथे जुनी बेडशीट अंथरली. आणि आधी बघा, असा ब्रश घ्यायचा. आता तुमच्याकडे असा ब्रश असेलच असं नाही, जो आपला टूथपेस्टचा जुना जो दात घासायचा ब्रश असतो ना तुम्ही तोही घेऊ शकतात. त्याच्याने फक्त काय करायची, जी धूळ आहे ना ती मोकळी करून घ्यायची तुम्ही. कारण काय होतं, आता पावसाचे दिवस आहेत तर त्या काचांवर किंवा त्या स्लायडिंगमध्ये जे असतं ना ते धूळ तिथे जमा होऊन जाऊन बसून गेलेली असते. त्यामुळे हे फक्त आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि मग त्यानंतर चालू करायचं आपलं छोटंसं मस्त व्हॅक्यूम क्लीनर. व्हॅक्यूम तर करत नाही, उडवण्याचं काम करतं. पण ठीक आहे, आता कोण 2-5 हजाराचं व्हॅक्यूम घेणार छोट्याशा गोष्टीसाठी. सो नक्की ट्राय करून बघा. इथे तुम्हाला धूळ दिसत नाही आहे, पण मला एवढी फेसवर फील होते ना की कायच सांगू तुम्हाला.
कॅमेऱ्यामध्ये जर ही सगळी धूळ कॅप्चर झाली असती ना, तुम्ही म्हणले असते की पियाची मम्मी काही घरात काम करत नाही आणि इतकी धूळ जर काम केलं असतं तर इतकी धूळ झालीच नसती. पण कायच करणार, कधी-कधी काय होतं की पाऊस या खिडकीवरून येत असतो आणि मग त्यानंतर त्यावर धूळ बसते आणि मग ती चिटकून तिथेच राहत असते आणि मग आपण जेव्हा ती काढतो ना, तेव्हा ती भरपूर निघते. आणि जो ब्रश असतो ना, त्या ब्रशने तर तुम्ही जी जाडीची खिडकी असते ना, एक नंबर क्लीन होते त्या ब्रशने. अगदी सगळी धूळ म्हणजे उडून निघून जाते आणि इतकं सोप्या पद्धतीने त्याचं काम होऊन जातं ना, की कायच सांगावं. त्यानंतर मी इथे जे आहे इथे ह्या बेडरूममध्ये आली. इथे पियाच्या पप्पांचं काम चालू होतं म्हणून मी डीप क्लिनिंग ह्या खिडकीची काही करू शकली नाही, कारण इथे पूर्ण धूळ झाली असती आणि त्यांच्या मीटिंग्स वगैरे चालू असतात. सो मी शॉर्टकट काम केलं इथलं. आता ही खिडकी जर बाकी राहिली ना, मला माहिती हिच्यासाठी मला वेळ मिळणार नाही. मी डायरेक्ट हिला आता आहे ना, दिवाळीच्या वेळेसच मला क्लीन करायला मिळेल, कारण रोज सकाळी ते लवकर उठून इथे बसून जातात आणि मग नाही होत हे काम. सॅटर्डे संडे म्हटलं की वेगळ्याच गोष्टींची रुटीन असते. सो चला, शॉर्टकट जी आहे ही खिडकी मी क्लीन करून घेतली. त्यानंतर मी काय करते, अंघोळीच्या पहिले एक लास्ट काम करून घेते, कारण हे धूळचं काम आहे सगळं. जे काही माझे दरवाजे आहेत ना, त्यांच्यावर ना एक छोटासा असा गॅप असतो. तर त्या गॅपवर, म्हणजे गॅप नाही असं काय म्हणता येईल त्याला माहीत नाही, पण तिथे ना धूळ बसायला खूप जागा असते त्या पट्टीवर. तर काय होतं ना, की तिथे भरपूर धूळ बसते, तिथे जाळं तयार होतं. तर म्हटलं हे जे काही काम आहे ना, हे अंघोळीच्या पहिलेच करून घ्यावं, म्हणून ब्रशने जे आहे ते सगळं धूळ वगैरे खाली काढण्याचं काम करून घेते. झाडू मारेल आणि मग अंघोळीला जे आहे मी जाणार आहे. तुम्हाला हे काम जरी 5 मिनिटात तुम्ही बघत असणार ना, पण मला भरपूर वेळ लागला हे काम करण्यासाठी. आणि परवाच्या दिवशी ना आमच्या इथे हळदी-कुंकूचा कार्यक्रम होता एकाकडे. तर मी तिथे गेली होती आणि त्यांनीही मला रोज जे होतं ना हे दिलं. तर तुम्ही पण जर म्हणजे असे फुलं जर तुम्हाला पाण्यात घरात ठेवायला आवडत असतील शो म्हणून ठेवण्यासाठी, तर काय करायचं, जास्त दिवस टिकण्यासाठी ना, जे आपण काचेच्या बॉटलमध्ये वगैरे तुम्ही यांना ठेवताय ना, त्यामध्ये थोडीशी साखर घालायची. आणि बघा, अशीही फुलं तुम्ही पाण्यात ठेवले ना, की 8 दिवस 7-8 दिवस तरी खूप मस्त जातात. पण तुम्ही जर त्यामध्ये थोडी साखर घातली ना, तर त्यांची 3 ते 4 दिवस जी लाईफ आहे ना, अजून एक्सटेंड होऊन जाते. सो तुम्हाला जर असे डायरेक्ट जे लाईव्ह फ्लावर असतात ना, ते घरात सजवायला आवडत असतील, तर त्या पाण्यामध्ये शुगर नक्की थोडीशी, अगदी अर्धा चम्मच जी असते ना, ग्लास भरून पाणी असेल तर अर्धा पाऊण चम्मच जरी तुम्ही शुगर घातली ना, तरीही चालते. तर बघा, ते काम झाल्यानंतर मी मस्त अंघोळ केली, हेअर वॉश वगैरे केले आणि आता जे आहे नेहमीचा रोजचा आवडीचा जो आहे तो इथे मेनू बनत आहे, ते म्हणजे कढी आणि भेंडीची भाजी. किती गोष्टी असतात ना आयुष्यामध्ये, ज्या आपल्या किती वेळा रिपीट होत असतात, जशी की भेंडीची भाजी आणि कढी. पण काय करणार आपण, जे ही गोष्ट आहे ती रोज, म्हणजे रोज नाही पण आठवड्यातून 2 वेळा 3 वेळा जी आहे ती रिपीट होणार आहे. पण आपण जर हे मनात विचार करूनच ठेवला की रिपीट होतं आहे आणि तेच होतं आहे, मग तर जेवणात बोरच होणार आहे. पण जर तुम्ही थोडंसं जे आहे पॉझिटिव्ह विचाराने जे आहे पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवली, की नाही नाही आज जरा मस्त सेम भाजी सेम पद्धतीने बनवूया, पण थोडं एन्जॉय करून बनवूया, किंवा खाताना जे आहे ना मग मज्जा येऊन जाते. मग ते कितीही रोजचं साधं सिंपल जेवण असो, मी ट्राय करते की रोजचं माझं जेवण जे आहे कमीत कमी ऑइली असलं पाहिजे, विथ हेल्दी असलं पाहिजे. तर जे आहे मी इथे चपाती वगैरे माझी फक्त बनवायची बाकी आहे. त्याआधी काय होतं ना, मला ही सवय झाली आहे की माझे जे पण टॉवेल किंवा कपडे सुकवत असतात ना, मला असं वाटतं की माझ्या ह्या बाल्कनीमध्ये ना कपडे जास्त काळ सुकवायला नको पाहिजे, पण कधी कधी ऑप्शन नसतो. माझ्याकडे अजून एक बाल्कनी राहिली असती ना, तर मी तिथे माझे सगळे कपडे सुकवले असते आणि ही बाल्कनी अगदी छान मस्त डेकोर करून ठेवली असती. कारण मला आवडतच नाही की माझ्या झाडांचं जी छान लूक आहे ना, तर तो कपड्यांनी झाकून जावा. चला, असं ऑप्शन नसल्यामुळे इथे कपडे सुकवायला घालावे लागणारच आहेत मला. आणि आता ना एवढं जास्त नाही, मध्ये मध्ये थोडा पाऊस पडतो, थोडं ऊन आहे, म्हणून झाडांना अगदी थोडं पाणी जे आहे ते मी इथे देते. आणि मला आवडतं मध्येच थोडं काम केलं ना की यायचं आणि 2-5 मिनटं झाडांना बघायचं, मग माइंड माझं फ्रेश होऊन जातं मस्त. आजच्या डीप क्लिनिंगचा हा शेवटचा माझा भाग असणार आहे, ते म्हणजे डोअर व्यवस्थित क्लीन करून घेणं. आणि मी धूळ वगैरे सकाळीच काढली होती आणि आता काय करते, मी एक नॉर्मल कापडने आधी पुसून घेते आणि त्यानंतर ना मी स्प्रे बॉटलमध्ये ना नॉर्मल असं पाणी आणलेलं आहे, त्यामध्ये काहीही मिक्स केलेलं नाही आहे. मी डायरेक्ट ओल्या कापडनेही पुसू शकली असती, पण मग ओला कापड काय होतं ना की जास्त ओला होऊन जातो आणि हे जे आहेत लाकडाचे आहेत, त्यामुळे जरा भीती वाटते. आणि म्हणजे बाहेर एवढं जास्त ऊन पण नाही आहे की लगेच सुकून जाईल, म्हणून मी रिस्क न घेता जे आहे ना स्प्रे बॉटल
बॉटल आणली, स्प्रे करते आणि नुसतंच पुसून काढते, कारण एवढे जास्त खराब नाही आहे. आणि तुम्हाला जर असे तुमची लाकडी डोअर असतील ना, त्यांना तुम्हाला चकाकून जर घ्यायचं असेल, म्हणजे छान त्यांच्यात चमक ॲड करायची असेल ना, तर तुम्ही खोबरेल तेल जे आहे ना, खोबरेल तेल आणि पाणी यांचं मिक्स करून ना, त्याचा स्प्रे करून पण तुम्ही जे आहे पुसून घेऊ शकतात. किंवा मग ते कापडावर टाकायचं थोडं आणि सगळ्याकडे ते जे पाणी आणि खोबरेल तेल आहे ना, ते सगळ्याकडे जर तुम्ही दरवाज्यावर लावून घेतलं ना, तर छान एक मस्त लेअर जी असते ना आणि चमकतात दरवाजे, खूप छान चमकतात. पण मी हे करत नाही आहे, कारण खूप मोठे मोठे सगळीकडे अशाच कलरचे डोअर आहेत माझे. एक केला ना की मग सगळेच करावे लागतील, म्हणून मी नॉर्मल पाण्याने पुसून घेते, जेणेकरून जी पण काही डस्टची एक लेअर असते ना, ही निघून जावी. आणि आज माझं बरंच काम करून झालं, दरवाजे खिडके महत्त्वाचे माझे क्लीन करून झाले आहेत. आता आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओमध्ये बघूया की आपण काय काय क्लीन करणार आहोत. सो तुम्हाला मी आता टार्गेट दिलं आहे, दुपारची वेळ आहे, मला माहिती आहे तुमचं जेवण वगैरे सगळं करून झालेलं असेल, निवांत आहात, आज काही झोपू नका, तुमच्याही घरातले दरवाजे खिडकी क्लीन करायला घ्या आणि सायंकाळपर्यंत तुमचे काम आरामात होऊन जाईल. बोर व्हायला लागलं ना मध्ये, तर इयरफोन जे आहे तुम्ही कानात घाला मस्त आणि आवडीचं गाणं ऐकता ऐकता काम करा. नसेल इयरबड तुमच्याकडे, टी व्हीवर लावा, मोबाईलमध्ये लावा आणि मस्त काम करा. झालं ना की उद्या तुम्हाला दुसरं टार्गेट देते मी, आणि मग बाप्पा येईपर्यंत माझ्यासोबत ना तुमचंही घर छान क्लीन होऊन जाईल. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. अपेक्षा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.